तुम्हाला वाटत असेल ही इडली बनवली आहे, पण नाही. हे मी बनवलेलं आहे फक्त 1 वाटी रव्यापासून खूप छान असा हा इडलीचा प्रकार. पण इडली खाणं विसरून जातात. एकदा तुम्ही हा रवा इडली किंवा रव्यापासून बनणारा हा स्नॅक्स तयार केला तर नक्की एकदा ट्राय करा. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असा रव्यापासून इतका छान हा टेस्टी नाश्ता तयार होऊ शकतो ना, की खरंच तुम्ही इडली डोसे खाणे ते विसरून जातात. इतका भारी हा सॉफ्ट नरम असा हा रव्याचा नाश्ता तयार होतो. तर बघू शकता किती सुंदर असा हा नाश्ता तयार झाला आहे. तर चला बघूया ह्याला बनवायची कृती. तर पॅनमध्ये थोडंसं अगदी किंचितपणे तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, फक्त थोडंसं 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने तेल टाकायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरून कढीपत्त्याची पानं टाकायचे. त्यामध्ये 1 चमचा राई चांगल्या प्रमाणात टाका. 1 भरून चमचा राई टाकायचा आहे. थोडीशी अजून टाकते, म्हणजेच अंदाजे मी 1 चमचा राई वापरला आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरेची क्वांटिटी थोडी कमी असली तरी हरकत नाही, पण राई मात्र 1 चमचा पूर्ण टाका. त्यानंतर हे बघू शकता मी अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि 1 चमचा राई टाकली. आता ह्याच्यामध्ये मी टाकते 2-3 हिरव्या मिरच्या कट करून. तर आजचा हा नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप भारी लागतो. खाता क्षणी तुम्हाला इतका आवडेल हा नाश्ता की नेहमी तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरून इडली वगैरे आणणं तर विसरून जातात. ते बघू शकता इथं मी मिरच्या टाकलेल्या आहेत. 2 मिरच्या कमी तिखटवाल्या टाकल्यात. आता याला थोडंसं परतून घ्यायचे. मंद गॅस ठेवायचा, नाही तर काय होईल, राई जिरे आपले करपले जातील. त्यामुळं मंद आचेवर राई जिरे आणि थोडीशी मी गाजर किसून टाकली. इकडे तुम्ही ह्या स्टेजवर ना कुठलाही एक व्हेजिटेबल वापरू शकता. तर मी इकडे गाजर वापरलं. शक्यतो गाजरच किसून टाकायच्यामध्ये, कट करण्यापेक्षा थोडंसं असं किसून टाकलं की छानपैकी मिक्स होऊन जातो. म्हणजे खाता वेळेस असं कचकच लागत नाही आणि किसून घेतला की मस्त मेल्ट होतो. मग आता आपण याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं चिमूटभर, अगदी चिमटीमध्ये बसेल ना इतकंच मीठ टाकायचं, कारण परत एकदा आपल्याला नंतर मीठ वापरायचं आहे. त्यामुळे इथं थोडंसं मीठ आणि अर्धा चमच्याच्या पण अंदाजाने, म्हणजे चिमूटभर हळद टाकायची. फक्त नाश्त्याला थोडासा पिवळा रंग येण्यासाठी चिमूटभर हळद टाकायची. आपल्या चिमटीत बसेल ना इतकीच हळद टाकायची, जास्त टाकायची नाही, नाही तर अति प्रमाणात तो पिवळा रंग तयार होईल. आता याला थोडंसं हलक्या हाताने असं फ्राय करून घ्यायचं. अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं हे परतलं गेलं की आपण याच्यामध्ये 1 मोठी वाटीच्या अंदाजाने मी इथं रवा टाकते. बारीक आणि जाड कुठलाही रवा तुम्ही इकडे वापरू शकता, काही हरकत नाही. तर खूप छान असा मी तुम्हाला हेल्दी नाश्ता दाखवते रव्यापासून. तर रवा असं काय आपल्या शिऱ्यासारखा भाजायचा नाही आहे भरपूर वेळ, फक्त याला थोडीशी शेक भेटला ना की लगेच काढायचं, याला जास्त भाजायचं नाही. हे बघू शकता थोडंसं भाजलं गेलं की लगेच आपण एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं. तर मी एका भांड्यामध्ये रवा भाजलेला काढून घेते. गाजरासोबत आणि राई जिऱ्यासोबत छानपैकी मी याला भाजून घेतले. हे सगळं असं काढून घ्यायचं आहे. मी थोडासा रवा सांडला होता, तो जरा व्यवस्थित केला. आणि इकडे अर्धी वाटीच्या अंदाजाने ना दही टाकायची. आंबट दहीच वापरा शक्यतो. तर मी इकडे आंबट दही वापरली आणि अगदी किंचित पाणी टाकायचे आणि ह्या जरा मिक्स करून घ्यायचे रव्यासोबत, दहीसोबत. अजिबात पाणी सध्या तरी नाही टाकायचं सुरुवातीला. हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं याला वेळ द्यायचा. त्यानंतर मग आपण याच्यामध्ये परत एकदा पाणी टाकणार आहोत. पण सुरुवातीला जो आहे तो असाच थोडासा थिक ठेवायचा, जेणेकरून काय होतं, सगळे जे पण आपण राई जिरा टाकलाय, दही टाकलाय, तो पूर्णपणे सेट होऊन जाईल रव्यासोबत आणि छान मस्त टेस्ट मग येते. आता याला थोडा वेळ देते. आता 5 मिनटं झाले की चेक करायचं. मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. अगदी आपण डोशाला बनवतो बघा तसं ह्याचं पीठ तयार होतं. तुम्ही हवं त्याच्यात थोडंसं इनो वगैरे टाकू शकता चांगला फुलून येण्यासाठी. तर मी काहीच वापरलं नाही आहे, ना इनो ना सोडा, काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त आपण हे रव्यापासून तयार करत आहोत. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ टाकल्यामुळं अंदाजे परत एकदा मीठ टाकायचं, पण ते पण थोडं टाकायचं कारण सुरुवातीला आपण टाकलेलं आहे. आता काय करायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे, म्हणजे मीठ जे आहे ना ते परत एकदा एकजीव होऊन जाईल बॅटरमध्ये आपल्या आणि छान असा घोळ तयार झाला आहे. आता ह्याला काय करायचं, आपण स्टीलच्या वाट्या घ्यायच्या असे छोट्या छोट्या, आपल्याकडे सगळ्यांकडे असतात अशा वाट्या, आणि नसेल ते इडली पात्र्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता प्रोसेस. त्याला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून काय होतं, खाली चिटकलं जात नाही बॅटर आणि सहजपणे निघलं जातं. तुम्ही बटर वगैरे सुद्धा याला लावू शकता. इडली पात्र असेल तर त्याला सुद्धा असं तेल लावून घ्यायचं.
हे बघा, 4 वाट्याला मी तेल लावून घेतलं आहे. आता आपल्याला जेवढा आवश्यकता आहे तेवढंच टाकायची. पूर्ण वाटीभर नाही करायचं, आपल्याला इडलीचा आकार द्यायचा आहे, त्यामुळं अर्धी वाटीच इथं बॅटर टाकायचं आहे. हे एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कारण हे इडली पात्र नाही, आपण वाट्यामध्ये करत आहेत. तर अंदाजे बरोबर परफेक्ट असा अर्धा टेक्स्चर, म्हणजे वाटीचा अर्धी लाईन भरण एवढं टाकायचं बॅटर. हे थोडं सांडलं गेलं आहे, काय हरकत नाही, पुसून घेईन नंतर मी. हे बघा, आता बरोबर मी परफेक्ट असं हे 2-2.5 चमचे बॅटर टाकत आहे व्यवस्थितपणे, कारण की पूर्ण वाटीभर केलं तर ती काय इडली म्हणून वाटणार नाही, आणि दुसरी गोष्ट खूप जास्त मोठी पण मग काय व्यवस्थित वाटणार नाही. त्यापेक्षा कमी याच्यामध्ये छान अशा इडल्यासारखं तयार होतील. तर इकडे टोपामध्ये पाणी तापत ठेवले, वर चाळणी ठेवली, आणि याच्यामध्ये आता ह्या वाट्या ठेवायच्यात. जरा माझ्या मोठ्या वाट्यात ना, त्यामुळे जरा 3च बसल्या गेल्यात. छोट्या असल्या असत्या ना तर चांगल्या 2-4 बसल्या असत्या, पण काही हरकत नाही. मी सुरुवातीला 3ला वाट्याला स्टीम देते, झाकण ठेवते, आणि मंद आचेवर याला 10 मिनटं देते, कारण वेळ लागतो जरा स्टीम भेटायला. हे बघू शकता. आता 10 मिनटानंतर मध्ये चेक करूया आपण. 5-6 मिनटं झाले की आपण चेक करायचे. तर बघू शकता मी 5-6 मिनटांनी चेक करते. तर हे बघा, तर आपण एक चाकूची जी नोक असते ना, सुरुवातीचा टोक, तो असं घालून बघायचा. हे बघा, अजिबात चिटकत नाही आहे, कुठेच बॅटर लागत नाही आहे, म्हणजे परफेक्ट आपल्या ह्या जे इडल्या आहेत ना त्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्याला लगेच काढून घेऊया. गॅस स्लो करायचा आहे, नाही तर काय होईल, वाफा लागून जातील हातावर गरम गरम. त्यामुळे जरा जपून करायचं ही प्रोसेस. चमच्याच्या सहाय्याने किंवा कपड्याच्या सहाय्याने किंवा अशी पक्कड वगैरे असेल त्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं. हे बघा, मस्त झालेले आहेत. परफेक्ट असं बॅटर आपला छानपैकी स्टीम भेटलं आहे. तर एक मी हाताने उचलला आहे. आता 2 आहेत मी वाट्या ह्याच्या उरलेल्या बॅटरच्या, त्यासुद्धा मी ठेवून घेते. म्हणजे एकंदरीत 6 झालेल्या आहेत, नाही मला वाटते 5 झाल्यात. आता याच्यावर परत एकदा झाकण ठेवते, याला थोडा वेळ देते, आणि जे आपल्या झाल्यात ना त्या जरा थंड करायला ठेवून घेऊया. हे बघू शकता, हे आपल्या सुरुवातीच्या 3 झालेल्या आहेत. तर मी याला थोडंसं थंड करून घेते, आणि मग आपण याला काढून घेऊया, कारण थंड झाल्यावरच ह्या सहजपणे काढता येतात. हे बघा, थोडेसे थंड झाल्यात, आणि चमच्याच्या सहाय्याने झटकेपट याला असं कडीकडीने असं हलक्या हाताने काढत राहायचं. हे बघू शकता, मस्त झाले. वाटीला अजिबात चिटकले नाही आहे तेल लावल्यामुळं, आणि बॅटरमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मापात पडल्यामुळं छानपैकी इडलीही तयार झालेली आहे. हे बघा, हे असं सहजपणे निघत आहे तुमच्या समोरच, बघू शकता तुम्ही, अजिबात चिटकली नाही कुठेच. हा रवाचा नाश्ता तयार झालेला आहे, बघू शकता. परफेक्ट असा शेप भेटला आहे, ना जास्त मोठा ना जास्त बारीक. आता हिलासुद्धा काढून घेते. हे बघा, सहजपणे असं निघलं जातं. ह्याच्यासाठी आपल्या सगळ्या गोष्टी साहित्य परफेक्ट पडणं खूप गरजेचं असतं, नाहीतर काय होतं मग पाणी पाणी राहिलं असतं, अजिबात तयार झाल्या नसत्या. तर बघू शकता सुंदर असे झाल्यात. आता ह्या दुसऱ्या 2सुद्धा मी एक काढून घेतली, आणि ही दुसरीसुद्धा मी तुमच्यासमोर काढते. हे बघा, ह्या वाट्या सगळ्या आता पडलं गेलं माझ्याकडून, पण काय तुटणार नाही काय नाही, कारण पॅक आहे ते साईडला ठेवायचं. आणि हे बघू शकता, हे सुंदर अशा आपल्या ह्या रव्याच्या इडल्या बोला किंवा रव्याचा हा छानपैकी स्नॅक्स तयार केला आहे. ह्याला खाऊन बघा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, बघू शकता याचा टेक्स्चर किती मस्त परफेक्ट बसला आहे. कुठंही अजिबातच तुटला गेला नाही किंवा असं पातळ नाही, काही नाही, परफेक्ट असं इडलीसारखं वाटते. असं वाटते आपण रेडीमेड मार्केटमधून ही रवा इडली घेऊन आलो. तर खूप छान नाश्ता तयार होतो हा. याला रवा इडली बोलू शकता, पण हा एक नाश्त्याचा एक प्रकारसुद्धा आहे. रव्यापासून आपण शिरा उपमा वगैरे बनवतो, तर त्यापेक्षा ना असं पण थोडंसं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सिंपल प्रोसेस आहे, तुम्ही बघितलीच आहे. सोबत मी ही खोबऱ्याची चटणी केली छानपैकी मस्तपैकी खाण्यासाठी, कारण इडली डोसा म्हणलं की आपण खोबऱ्याची चटणी नक्की करतो. तर आता मी ह्या गरमागरम इडल्यासोबत ही चटणी खाणार आहे, पण सध्या गरम आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची सिंपल रव्यापासून बनणारी रेसिपी? नाश्ता नक्की ट्राय करा. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता, आणि खूप हेल्दी आणि छानपैकी असा नाश्ता हा तयार होईल तुम्हाला सकाळ सकाळ खाण्यासाठी. इडली डोसे तो तुम्ही विसरून जाता, आणि ही खात्री माझी, इतका चवदार हा नाश्ता बनतो फक्त आणि फक्त 1 वाटी रव्यापासून. बाकी आपण ह्याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे, पण सुंदर अशा नरम सॉफ्ट ह्या रवा इडली किंवा रव्याचा हा सॉफ्ट नरम असा नाश्ता बघू शकता. याचा टेक्स्चर किती मस्त वाटतं, एकदम परफेक्ट झाला आहे. असं वाटतं रेडीमेड आणल्यात पॅकेटमधल्या, आणि हे आपण घरच्या घरी बनवल्यात. तर आवडले असेल तर लाईक करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.